विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेले BA द्वितीय वर्ष मराठी विद्यार्थी मित्र हो आपल्या अभ्यासक्रमामध्ये व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी ही सुप्रसिद्ध कादंबरी आपल्या अभ्यासासाठी आहे. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण या कादंबरीतील काही महत्त्वपूर्ण भागाविषयीची चर्चा केलेली आहे. आजच्या तासिकेमधून आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत. जेव्हा राजाराम मास्तर आपल्या खोलीमध्ये बसलेले असतात तेव्हा दादू त्या ठिकाणी येतो आहे आणि तो तिथे येऊन राजाराम मास्तरांशी संवाद साधतो आहे. आपण पाहिलं की जेव्हा प्रथम भेट दादूची आणि राजाराम मास्तरांची झालेली होती त्यावेळेपासूनच राजाराम मास्तरांना हा दादू काही तितकासा मनाला पटलेला नव्हता, कारण त्याची अरेरावी दिसून येत होती. कारण दादू हा सहजपणे कधीच बोललेला दिसून येत नाही. काहीतरी वेडं-वाकडं तो बोलून राजाराम मास्तरांना नाराज करतो आहे. पूर्वीचा एक प्रसंग तसाच घडलेला आहे आणि आजचा देखील प्रसंग जो राजाराम मास्तरांना आलेला आहे त्या संबंधातील चर्चा देखील त्यांनी पुढील पद्धतीने केलेली दिसून येते. एकतर तो संध्याकाळच्या वेळी आलेला आहे. राजाराम मास्तरांची स्वतःसाठी सतरंजी अंथरलेली होती, त्या सतरंजीवर तो येऊन बसतो आहे. एकतर तो न विचारता आलेलो आहे, आयसपायस बसतो आहे, म्हणजे स्वतःचं घर जसं आहे त्या पद्धतीने येऊन बसतो आहे. काहीही विचारत नाही. खाली खुशाली विचारणं दूरच राहिलं, पण तो या ठिकाणी दमदाटी स्वरूपामध्ये म्हणतो आहे की तुला हीच खोली या ठिकाणी राहण्यासाठी मिळालेली आहे का, अशा पद्धतीचं तो बोलतो आहे. आणि राजाराम मास्तरांना त्याचं हे बोलणं तितकंसं आवडलेलं नाही. तरी पण त्याने जास्त मनावर न घेता परिस्थितीशी जुळवून घेण्याचं धोरण ठरवलेलं असल्यामुळे ते त्याला तितकासा प्रतिसाद देत नाहीत. पण पुढे दादूच स्वतः त्याला त्या ठिकाणी राजाराम मास्तरांना काय म्हणतो आहे किंवा त्याची कृती कशी आहे या संबंधातील चर्चा कादंबरीकारांनी पुढील प्रमाणे केलेली दिसून येते. अगदी प्रत्येक गोष्टीचं हुबेहूब वर्णन कादंबरीकार करताना दिसून येतात. खिशातून चिलीम काढून त्याने तंबाखूने भरली. आता पूर्वीच्या काळामध्ये आता तुम्ही जर एखाद्या जुन्या चित्रपटामध्ये वगैरे जर पाहिलं किंवा बनगरवाडी हा चित्रपट जरी पाहिला तर त्यामध्ये या कादंबरीचा बराचसा कथाभाग जसा तसा वर्णन केलेला दिसून येतो. तर चिलीम म्हणजे काय, आता या जुन्या काळामध्ये आहे. आज जसे विडी सिगारेट वगैरे आहेत त्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये चिलीम हे ग्रामीण भागातील लोक ओढत असत किंवा त्याला पित असत असं या ठिकाणी म्हणू शकतो आपण. जसं सिगारेट ओढली जाते, बिडी म्हणजे धूम्रपान केलं जातं, तसं चिलीमच्या माध्यमातून देखील धूम्रपानच त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये केलं जात असे. मग त्याने एक चिलीम पेटवण्याची जी पद्धत आहे किंवा चिलीम कशी असते या संदर्भातही वर्णन केलेलं दिसून येतं आहे. मग हा एकतर त्या सतरंजीवर येऊन बसलेला आहे, त्या सतरंजीमध्ये येऊन सतरंजीवर बसून तो आपल्या खिशातून चिलीम काढतो आहे, त्यामध्ये तंबाखू भरतो आहे आणि ते कशा पद्धतीने त्याने तंबाखू त्यामध्ये भरले, सांडू नये म्हणून पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट या दोन्हीच्या पकडी ती उभी धरून ठेवली आणि मोकळ्या हाताने चकमक मारून गुल पेटवला. आता ते चिलीम देखील कशी पेटवली जात असे त्याचंही वर्णन इथे केलेलं आहे. मग त्याने पायाच्या अंगठ्यामध्ये आणि शेजारच्या बोटामध्ये ती चिलीम कशी धरली, त्यामध्ये तंबाखू कशी भरली आणि त्याच पद्धतीने त्याने ती पकडीत उभी धरून चकमक मारून गुल कसा पेटवला, चिलीम कशी पेटवली
आणि पेटता गुल चिलमीवर ठेवून फकफक लहान झुणके मारले आणि मग धुराचा लोट सोडला. मग त्याने चिलीम ओढण्याची जी कृती आहे त्याचं वर्णन इथे जशाच त्याच्या पद्धतीने केलेलं दिसून येतं. पोटात गेलेला कडक धुराने त्याचे डोळे ओले झाले आणि अशा पद्धतीने दादू त्या ठिकाणी येतो आहे आणि त्याने चिलीम ओढून तिथेच धूर त्या खोलीमध्ये सोडलेला आहे. एकतर शिक्षकाच्या समोर अशी कृती करणं चुकीचेच आहे आणि हा दादू मात्र जाणीवपूर्वक हे सर्व करतो आहे, हेही राजाराम मास्तरांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. पहिल्या भेटीपासून या माणसाविषयी माझ्या मनात आढी निर्माण झाली होती. म्हणून कादंबरीकार राजाराम मास्तरांच्या स्वभावाचे वर्णन करत असताना राजाराम मास्तरांना देखील या माणसाचा स्वभाव हा पूर्वीपासूनच आवडलेला नव्हता. कारण हा हेकेखोरा आहे, त्याची बोलण्याची पद्धती व्यवस्थित नाही, वितुष्ट निर्माण करणारा आहे, अरेरावी दादागिरी करणारा आहे. म्हणून याचं वर्तन जे आहे हे राजाराम मास्तरांना अगदी पहिल्या भेटीपासूनच आवडलेलं नव्हतं आणि प्रत्यक्ष आज जेव्हा राजाराम मास्तरांनी दादूची भेट झालेली आहे त्या कृतीमधून देखील राजाराम मास्तराच्या मनामध्ये हा दादू त्या ठिकाणी एक वितुष्ट निर्माण करणारा आहे, तो आपल्याला त्रास देण्यासाठीच इथे आलेला आहे, अशी एकंदरीत भावना राजाराम मास्तरांच्या मनामध्ये निर्माण झालेली दिसून येते आहे. कारण हा दादू जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट करताना दिसून येतो. पहिल्या भेटीपासून या माणसाविषयी माझ्या मनात आढी निर्माण झाली होती. त्यात चौकशी करता मला कळले की केवळ टिवल्या बावल्या करून हा माणूस जगत होता. मग या माणसाच्या संदर्भामध्ये म्हणजे दादूच्या संदर्भामध्ये राजाराम मास्तरांनी बरीचशी माहिती एकत्रित केलेली आहे किंवा जाणून घेतलेली आहे. तेव्हा त्यांना असं लक्षात आलेलं आहे की हा जो दादू आहे हा दादू केवळ टिवल्या बावल्या करून म्हणजे याचं त्याला असं करून हा जगत होता. म्हणजे कामधंदा काहीच नाही, मी श्रेष्ठ आहे, या गावातला मीच एक हुशार आहे, अशा पद्धतीची कृती त्याच्या आचरणातून दिसत होती आणि तो केवळ हेच करत गावभर फिरत असायचा, असंही राजाराम मास्तरांच्या लक्षात आलेलं आहे. गावावर त्याचे वजन होते, तालुक्याच्या अधिकाऱ्याशी उठ बस होती. आता म्हणजे मग हा करायचा काय? तर गावावर त्याचं वजन होतं म्हणजे मी थोडासा इतरापेक्षा वेगळा आहे, गावकऱ्यांची कामं करतो. काय तालुक्याच्या अधिकाऱ्याशी त्याची थोडीशी चर्चा होती, ओळख होती. बस उठ होती म्हणजे ओळख असणे आणि त्याला थोडेफार लिहायला वाचायला येत असल्यामुळे पुष्कळ वेळा गावातले लोकही त्याला सल्ला विचारत असत. म्हणजे हा जो दादू आहे हा दादू स्वतःला कुणीतरी फार श्रेष्ठ समजत होता. म्हणून माझंच प्रत्येकाने ऐकलं पाहिजे, मी म्हणेल तसं वागलं पाहिजे, अशी एकंदरीत या दादूची विचारसरणी होती आणि त्याच पद्धतीने तो या ठिकाणी वागताना दिसून येतो आहे. परंतु राजाराम मास्तरांना मात्र या दादूचा स्वभाव काही आवडलेला नाही. विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. या पुढील ज्या भागाची चर्चा आहे ते आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहूयात. धन्यवाद.